नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। प्रवास म्हणजे विश्रांती, पण राज्याच्या कारभारात मात्र विश्रांती नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळाच आणि लक्षवेधी प्रवास सध्या चर्चेत आलाय। 23 मे 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केलाय। या प्रवासादरम्यान त्यांनी केवळ प्रवासच केला नाही, तर थेट ट्रेनमध्ये बसून शासकीय कामकाजही पार पाडलंय। प्रवासात असतानाच त्यांनी शासकीय फाईल्सवर स्वाक्षऱ्या करत प्रलंबित कामे निकाली काढली आहेत। यावेळी काही प्रशासकीय अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। कामाचा वेग कायम ठेवत वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा याचं उदाहरणच मुख्यमंत्र्यांनी या कृतीतून दाखवून दिलंय। दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचा स्पष्ट संदेशही या कृतीतून देण्यात आलेला आहे। प्रवासातही कामकाज सुरू ठेवत प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांनाही वेळेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। प्रवास आणि प्रशासन दोन्ही सांभाळत कामाचा वेग कायम ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या शैलीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय।